नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मी आता सध्या आहे बीडचं जे रेल्वे स्थानक आहे, आपण हे समोर जे पाहतो आहे या ठिकाणी हे आहे बीडचं रेल्वे स्थानक। आणि इथून अवघ्या 1 किलोमीटरवरती बीडचं रेल्वे स्थानक आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो, खूप अशी मोठी भराई टाकण्याचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर पाहू शकतो आपण बऱ्यापैकी या ठिकाणी भराईचं काम चालू आहे। आणि सध्या तरी या ठिकाणी म्हणजे काम बंद आहे, काही म्हणजे आपल्याला इथं या ठिकाणी JCB वगैरे काही चालू दिसत नाही आहेत। आणि मित्रांनो, पाहू शकतो या ठिकाणी ब्रिज पण बनवलेला आहे, पण भराई खूप बाकी आहे। या ठिकाणी बघितलं एक छोटीशी नदी आहे, समोर बघितलं ते पालोन गाव आहे। या दिशेला पालोन गाव आहे आणि हे समोर जर बघितलं तर या ठिकाणी नदी आहे। त्या पालोन गावाकडून येणारी नदीवरचा हा एक ब्रिज बनवलेला आहे। आणि या ठिकाणी अजून खूप मोठी अशी भराई बाकी आहे। पाहू शकतो आपण बरंचसं काम पेंडिंग आहे मित्रांनो। जर बघितलं या ठिकाणी तर बंधारा आहे वाटतं या ठिकाणी खाली। आणि मित्रांनो, रेल्वेचा जो मेन ट्रॅक आहे, मेन म्हणजे सेंटर आहे, या ठिकाणीच पाहू शकतो आपण या ठिकाणी एक विहीर पण आहे मित्रांनो। जुन्या काळातील ही एक दगडी विहीर आहे मित्रांनो। जर बघितलं समोर या ठिकाणी पाहू शकतो फुल पाणी विहिरीला, सध्या फुल भरलेली। हा ब्रिज आहे या ठिकाणी जर बघितलं तर। हे काम मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग आहे। आणि इथून जवळच आपल्या चाराठ्याकडे जाणारा ब्रिज आहे मित्रांनो। इथपर्यंत जवळपास काम पूर्ण झालेलं आहे पटरीचं। इथून एक एक किलोमीटरवरच पकडा मित्रांनो, पण इथपर्यंत पटरी टाकण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्यामध्ये काय आहे ना, पटऱ्याचं जिथं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे अशा ठिकाणी पटरी टाकण्यात आलेली, स्लीपर हातरून पॅनल टाकलेले ते पाहू शकतो या ठिकाणी। आणि समोरच रेल्वे स्थानक आहे मित्रांनो। आपण रेल्वे स्थानकावरती मी आता जाणार आहे। रेल्वे स्थानकावरती काय नवीन काम झालं आहे ते पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि पाहू शकतो इथूनच 1 किलोमीटरवरती रेल्वे स्थानक आहे, बीडचं मेन रेल्वे स्थानक। थोडं पुढं जाऊन बघूया कशा पद्धतीने काम चालू आहे ते। समोर जर बघितलं तर पाहू शकतो या ठिकाणी भराईचं काम या ठिकाणी चालू आहे। जर बघितलं तर जमिनीपासून खूप उंच अंतरावरती असल्यामुळं या ठिकाणी खूप अशी जास्त या ठिकाणी भराई लागणार आहे। पाहू शकतो या ठिकाणी समोर या ठिकाणी जर बघितलं मागे मित्रांनो, हे भराई चालू झाली। किती उंच टेकड आहे, त्या लेवलमध्ये यांना भरायची आहे। तर खूप असं मटेरियल या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, खूप टाईम पण लागू शकतो या ठिकाणी। खूप अशा उंच अंतरावरती सध्या मी आलेलो आहे। पाहू शकतो मित्रांनो, आता हे समोर जे पाहतोय आपण या ठिकाणी खालून बोगदा आहे मित्रांनो, पालोनकडे जाण्यासाठी, पालोन रोडकडे पाहू शकतो आपण। आणि आपण मागं व्हिडिओ जे बघितला होता ते बघा, आता पाहू शकतो आपण किती खाली आहे मित्रांनो। इतक्यावर
टेकडावरती हा पूर्ण भराव करणार आहेत. खूप मटेरियल या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो हे पूर्ण भराईसाठी. पुढे जाऊन अजून बघूया आपण. पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो जर आता हे आपण आलोत आता रेल्वे स्थानकाच्या जवळ आणि रेल्वे स्थानकावरती जर आलो तर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो या ठिकाणी जे स्लीपर आहेत हे जरा वेगळेच आहेत मित्रांनो. डबल ट्रॅक टाकणारे हे स्लीपर आहेत. पाहू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजे मोठाले स्लीपर आहेत मित्रांनो. हे क्रॉसिंगचे असू शकतात किंवा मग ते आपल्याला मला सांगता येणार नाही मित्रांनो. तर हे जरा मोठाले स्लीपर आहेत ते. आणि हे जर बघितलं तर हे वेगळे पाहू शकतो आपण. आणि या ठिकाणावर म्हणजे आता हे जे आपण आहेत हे एकदम परफेक्टली प्रॉपर आहे मित्रांनो. म्हणजे जे लेवल पाहिजे त्या लेवलवरती आपण सध्या आता उभा आहेत. आणि जर इकडं बघितलं समोर मित्रांनो तर आपण पाहू शकतो आहे किती खाली आहे मित्रांनो. हे पूर्ण भराव करण्यासाठी खूप असं मटेरियल या ठिकाणी लागू शकतं आहे. आणि बोगदा पण आहे मित्रांनो या ठिकाणी. हा आहे बोगदा मित्रांनो. हे पाहू शकतो गाड्या समोरून चालल्यात. हे जो रस्ता चालला हे पालोन गावाकडे चालला आहे. हे खालून बोगदा बनवण्यात आलेला आहे. हा पालोन चौकाकडे जाणार आहे. हे समोर जे पाहतोय आपण हे पालोन चौकाकडे जाणारा मार्ग आहे. समोर पाहू शकतोय. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांनो समोर जे आहे हे रेल्वे स्थानक आहे मित्रांनो. ह्याचा पण व्हिडिओ मी वेगळाच शूट करणार आहे. कारण की आता हाच व्हिडिओ खूप म्हणजे जवळपास एक 8 मिनटाचा व्हिडिओ व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे इकडचं जर पकडलं तर मित्रांनो 15-20 मिनटाचा व्हिडिओ होतो. म्हणजे ते खूपच मोठा व्हिडिओ होतो. तर आपण आता ते नवीन व्हिडिओ मी बनवतो आहे रेल्वे स्थानकाचा काय अपडेट आहे आपण पाहूया आता त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.